तुषार सालियांशी देखील कनेक्टेड होती आणि याचमुळे सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येवरही प्रश्न निर्माण झाला होता. त्यांचा खून झाला ठीक आहे, कारण नारायण राणे यांनी देखील म्हटलेलं आहे की त्यांचा खून झाला की नाही चेक करा पुन्हा एकदा, त्यांच्या नोकऱ्याला विचारतो त्यांचा खून झाला होता की नाही. काय वाटतं, उद्धव ठाकरेचे देखील दोन फोन त्यांना केले होते नारायण राणे. पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता या केसमुळे, आता त्याच्यामुळे निष्पन्न आले की ते आत्महत्या आहे. बघा या दोन्ही आत्महत्याच आहेत, हे वारंवार सिद्ध झालंय, स्पष्ट झालेलं आहे. पण राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी, विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा, या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक आहे, कधी तमुक आहे, अशा पद्धतीचा रंग देण्यात आला. 5 वर्षानंतर दिशा सालियांच्या वडिलांना काही लोकांनी पुढे केलं आणि याचा तपास पुन्हा करावा यासाठी याचिका त्यांनी कोर्टात नेली. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तर अख्खा देश अगदी पार्लमेंट पर्यंत राजकारण, म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललं आहे तसं मृतांचं राजकारण चाललेलं आहे. मृतांनाही सोडत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक, आणि विशेषतः चांगल्या घरातली ज्या व्यक्ती मरण पावते हे दुर्दैव असते, त्याचे राजकारण करतात आणि त्याच्यामध्ये, त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे. अनेक प्रकरणात सगळ्यांना आता त्रास होतोय, सगळ्यांना त्रास झालेला आहे, पण भारतीय जनता पक्षाचा हेतू काही सफल होत नाही. आमच्यासारखे लोक, ठाकरे परिवारासारखे लोक, अनिल परबांसारखे लोक ठामपणे, खंबीरपणे लढत उभे आहेत. लेकिन सर कल की प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा 2 संभाषणं सांगितली, 2 कॉल केले होते उद्धव ठाकरे यांनी, आणि ते कॉल मध्ये संभाषण देखील सांगितले की आदित्य ठाकरेंचं नाव पत्रकार परिषदेमध्ये घेत जाऊ नका, तसं ते नाव टाळायचा प्रयत्न करा, असं 2 वेळा उद्धव ठाकरेंनी. माझं या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. असं काही घडल्याचं किंवा काय, उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला. असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही. मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं, ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही. आता जी यातले प्रमुख व्यक्ती आहेत, नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात, त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही, झालेलंच नाहीये. तेव्हा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर, ते समजून घेणं गरजेचं आहे. काय त्यांची प्रकृती बरी नाही आहे का, तर त्यांच्यावरती थोडंसं पाहावं लागेल, कारण 70 पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते. पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही. किंबहुना नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं, त्यानंतर त्यांना जी अटक केली, त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, जरा सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला लावला. केंद्रातून फोन आले, अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी, जो हमारे केंद्रीय मंत्री है जरा संभाल के लेना. त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राणेंच्या. आता ह्या गोष्टी काढायच्या असतात का, पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं. ही दुर्दैव या महाराष्ट्राचं. व्यक्तिगत चर्चा सुद्धा अशा प्रकारे खोटा मुलामा देऊन बाहेर काढल्या जातात 5 वर्षांनी 10 वर्षांनी. मग असं काढायला गेलो आपण तर प्रत्येकाचंच काही ना काहीतरी संबंध कुठेतरी असतात, चर्चा घडत असतात. महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं. राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता आणि कोणतीही कारवाई ही कुटुंबापर्यंत जात नव्हती किंवा कुटुंबाची बदनामी होत नव्हती. दुर्दैवानं गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी अमित शहाचं राज्य आल्यापासून संपूर्ण देशामध्ये हे अशा प्रकारचं घाणेरडं दळभद्री राजकारण सुरू झालेलं. बोलिये. जयकुमार गोरे म्हणतात माझं कोणी वाकड करू शकत नाही, देवाबाबा माझ्या पाठीशी आहे, ते काळ्या भावल्या वागल्या तरी. जली हुई बरामद हुई है, बड़ी शॉकिंग से घटना है, क्या कहना चाहेंगे? क्या कहेंगे, उसके ऊपर हम 2 दिन से बोल रहे हैं
अब चीफ जस्टिस ऑफ इंडिया ने एक 3 मेंबर कमेटी का गठन किया है और एक वीडियो भी अपलोड किया है, आपने देखा होगा। जस्टिस वर्मा के घर में जो कैश मिली है और कैश को आग लगी है, कैश जल गई है, वो एक वीडियो दिल्ली पुलिस कमिश्नर ने भी अपलोड किया है और चीफ जस्टिस ने भी अपलोड किया है। तो बहुत सी बातें सामने आ रही है ना, लेकिन ये किसके कार्यकाल में हो रहा है? न खाऊंगा न खाने दूंगा कहने वाले नरेंद्र मोदी जी के समय में इस प्रकार से हमारी जुडिशियरी में एक जज के घर में इस प्रकार से 15-15, 20-20 करोड़ मिल रहा है। लगता है कि एक दिन की कमाई है सब। लेकिन इस चीज को ऐसा बताया जा रहा है कुछ मात्रा में मिला है, ये मात्रा का जो आंकड़ा है वो बताया नहीं जा रहा। मात्रा में ऐसा है, ये मात्रा एक दिन की कमाई का है हाईकोर्ट जज के। ऐसे लोग बोल रहे दिल्ली में था, जो आंकड़ा आया है, जो मात्रा आई है 15 करोड़ कुछ नहीं दिल्ली में। ऐसी भी दिल्ली की अगर ये चर्चा है जुडिशियरी के बारे में तो ये बहुत गंभीर बात है। इसलिए तो मैं कहता हूं कि शिवसेना को न्याय क्यों नहीं मिला सुप्रीम कोर्ट में, उसका कारण ये है, न्याय व्यवस्था दबाव में है और न्याय व्यवस्था भ्रष्ट है। इसलिए हमारे 40 विधायक जिसने 10th शेड्यूल का उल्लंघन किया,